श्रीराम जय जय राम. संतांना कसे ओळखावे? धान्यामध्ये काही खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकातून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल, ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर जेव्हा आपण साधू व्हावे तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात, तेव्हा आपले चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो तो साधू. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 1. समास 8 हा पुढील टप्पा आहे. इथे समर्थ साधकाला व्यवहार आणि परमार्थ यांचा समतोल राखत योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. 1. समास 8 ची सुरुवात. नवा टप्पा. आतापर्यंत आपण आत्मज्ञान, वैराग्य, साधना याबद्दल समजून घेतले. आता समर्थ सांगतात, हे सर्व ज्ञान व्यवहारात कसे आणायचे? कारण फक्त ध्यानात बसणे पुरेसे नाही. संसारात योग्य वागणेही तितकेच आवश्यक आहे. 2. व्यवहार आणि परमार्थ. व्यवहार म्हणजे दैनंदिन जीवन, कुटुंब, समाज, काम, जबाबदाऱ्या. परमार्थ म्हणजे आत्मज्ञान, साधना, परमेश्वराशी नाते. समर्थ सांगतात, दोन्ही गोष्टींचा समतोल राखला पाहिजे.
3. एक उदाहरण. एक पक्षी उडण्यासाठी 2 पंख वापरतो. एक पंख असेल तर तो उडू शकत नाही. तसेच व्यवहार आणि परमार्थ हे जीवनाचे 2 पंख आहेत. 4. फक्त व्यवहार काय होते? जर मनुष्य फक्त व्यवहारात गुंतला तर ताण वाढतो, अपेक्षा वाढतात, मन अस्थिर होते, तो आत्मिक शांती गमावतो. 5. फक्त परमार्थ काय होते? जर मनुष्य फक्त साधनेतच गुंतला आणि व्यवहार टाळला तर कर्तव्य अपूर्ण राहतात, समाजाशी संबंध तुटतात. समर्थ सांगतात, दोन्ही टाळणे चुकीचे आहे. 6. समतोल कसा राखावा? कर्तव्य पार पाडा पण त्यात अडकू नका. साधना करा पण संसार टाळू नका. हा समतोलच योग्य मार्ग आहे. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः हा समतोल राखला. ते समाज कार्य करत होते आणि साधनाही करत होते. 8. एक साधा दृष्टांत. कमळ पाण्यात असते पण पाण्याला चिकटत नाही. तसेच संसारात राहा पण त्यात अडकू नका. 9. जीवनातील उपयोग. आपण काम करा, कुटुंब सांभाळा, पण रोज थोडा वेळ साधनेसाठी ठेवा. यामुळे जीवन संतुलित होते. 10. अंतिम सार. समास 8 दशक 1 आपल्याला सांगते, व्यवहार आणि परमार्थ यांचा समतोल ठेवा. कर्तव्य करा पण आसक्ती टाळा. साधना करा पण संसार टाळू नका. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी आणि शांत दोन्ही राहतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 2. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत व्यवहार्य आणि महत्त्वाची शिकवण देतात. योग्य आचार विचार आणि सज्जन संगतीचे महत्त्व. 1. आचार विचार म्हणजे काय? आचार म्हणजे आपण कसे वागतो, आपल्या कृती कशा असतात. विचार म्हणजे मनात येणारे विचार, आपली मानसिक दशा. समर्थ सांगतात, विचार जसे असतील तसे आचरण होते आणि आचरणाप्रमाणे जीवन घडते. 2. संगतीचा प्रभाव. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. चांगली संगत चांगले विचार, वाईट संगत चुकीचे मार्ग. 3. एक उदाहरण. एक स्वच्छ पाण्याचा घडा घ्या. जर त्यात थोडा मळ टाकला तर संपूर्ण पाणी खराब होते. तसेच वाईट संगती थोडी असली तरी परिणाम मोठा होतो. 4. सज्जन संगतीचे महत्त्व. सज्जन म्हणजे सत्यप्रिय, नम्र, सद्गुणी अशा लोकांच्या सहवासात चांगले विचार येतात, प्रेरणा मिळते, जीवन सुधारते. 5. वाईट संगतीचे परिणाम. वाईट संगतीमुळे चुकीच्या सवयी लागतात, वेळ वाया जातो, मन अस्थिर होते. उदाहरण, वाईट मित्रांमुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गावर जातात. 6. विचारांची शुद्धता. समर्थ सांगतात, चांगले विचार ठेवा, नकारात्मक विचार टाळा, विवेकाने विचार करा. कारण विचार, वृत्ती, स्वभाव, जीवन. 7. साधना आणि सत्संग. सत्संग, संतांचे वचन ऐकणे, चांगले ग्रंथ वाचणे या गोष्टींमुळे विचार आणि आचरण सुधारते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी सज्जन संगतीचा नेहमी आग्रह धरला. त्यांनी लोकांना चांगल्या मार्गावर नेले. 9. एक साधा दृष्टांत. लोखंड जर अग्नीच्या जवळ ठेवले तर ते तापते. तसेच सज्जनांच्या सहवासात राहिल्यास आपणही चांगले बनतो. 10. अंतिम सार. समास 8 दशक 2 आपल्याला सांगते, योग्य आचार विचार ठेवा, सज्जन संगती निवडा, वाईट संगती टाळा,
आणि चांगल्या सवयी लावा. असे जीवन जगणारा मनुष्य सद्गुणी, शांत आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वाचनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.